हॅलो हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 10 ॲडिशन अप टू 9. चला तर पाहून घेऊया. आपल्याला लेसन मध्ये खाली काही कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. ते कन्व्हर्सेशन काजल आणि अमन मध्ये आहे. कोणामध्ये आहे? अमन आणि काजल मध्ये आहे. चला तर पाहून घेऊया. काजल काय म्हणते पहा. व्हॉट आर यू डुईंग अमन दादा. तर ती अमनला विचारते व्हॉट आर यू डुईंग अमन दादा, तू काय करतोयस अमन दादा. तर अमन काय आन्सर देतोय पहा. काजल आय एम कलरिंग पिक्चर्स. तर तो काजलला काय आन्सर देतोय. काजल तर मी पिक्चर काय करतोय, कलरिंग करतोय. पिक्चरला काय करतोय, कलर देतोय. त्यानंतर काजल काय म्हणते पहा. आय ऑल्सो वॉन्ट टू कलर पिक्चर, प्लीज गिव्ह मी अ पिक्चर. तर इथे अमनला काजल काय म्हणते, तर मला सुद्धा कलर करायचा आहे, तर मला एक कलर करण्यासाठी पिक्चर दे म्हणते. तर अमन काय म्हणते पहा. यस टेक धिस पिक्चर अँड 2 crayons. तर हे पिक्चर घे आणि 2 crayons घे. क्रेयॉन्स म्हणजेच कलर खडू. क्रेयॉन्स म्हणजेच काय, कलर खडू. किती क्रेयॉन्स देतोय तो, 2 कलर्स देतोय. किती क्रेयॉन्स देतोय, 2 crayons देतोय विथ अ पिक्चर. पिक्चर सोबत तो किती दिला क्रेयॉन्स, 2 crayons दिला. त्यानंतर पुन्हा काजल काय म्हणते पहा. दादा आय वॉन्ट मोर क्रेयॉन्स. तर ती अमनला म्हणते दादा मला अजून क्रेयॉन्स पाहिजे आहेत, अजून जास्त क्रेयॉन्स पाहिजे आहेत. तर अमन काय म्हणते पहा. ओके टेक धिस 3 crayons. तर आता तो किती क्रेयॉन्स देतोय, काय म्हणते पहा. आता हे घे 3 crayons घे. स्टार्टिंगला किती दिला अमनने, किती क्रेयॉन्स दिला अमनने, 2 crayons दिला. दॅट आफ्टर त्याने किती क्रेयॉन्स दिला, पुन्हा 3 crayons दिला. दॅट आफ्टर काजल काय म्हणते पहा. दादा सी द पिक्चर आय हॅव कलर्ड. तर ती अमनला म्हणते की दादा हे बघ पिक्चर मी कलर केलेलं आहे, हे बघ कलर केलेलं आहे मी पिक्चर, ते पहा असं अमनला म्हणते. तर अमन काय म्हणते पहा. व्हेरी गुड काजल यू हॅव कलर्ड इट व्हेरी नाईसली. तर खूपच छान काजल, तू खूपच छान कलर केलेला आहेस, खूपच छान दिसतंय असं अमन म्हणतोय. तर इथं कन्व्हर्सेशन झालेलं आहे. तर कन्व्हर्सेशन मध्ये स्टार्टिंगला काजलनं अमनला काय मागितलं, पिक्चर मागितलं आणि पिक्चर सोबत अमननं त्याला काय दिलं. तर पिक्चर सोबत अमननं तिला 2 crayons दिले. दॅट आफ्टर पुन्हा काजलनं अमनला मोर क्रेयॉन्स मागितले. त्या नंतर ना अमनने तिला मोर 3 crayons दिले. टोटल इथं किती क्रेयॉन्स दिला अमननं काजलला, तर टोटल 5 crayons दिले. तर इथं आपल्याला काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत या कन्व्हर्सेशन रिलेटेड, ते आपण पाहून घेऊया. टेल मी हाऊ मेनी crayons डिड अमन दादा गिव्ह टू काजल फॉर कलरिंग द पिक्चर इनिशियली. तर क्वेश्चन काय होईल पहा. अमन दादाने काजलला पिक्चर कलर करण्यासाठी इनिशियली म्हणजे स्टार्टिंगला किती क्रेयॉन्स दिले. तर किती क्रेयॉन्स दिले, 2 crayons दिले. किती क्रेयॉन्स दिले, 2 crayons दिले. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. हाऊ मेनी crayons डिड अमन दादा गिव्ह टू काजल टू कलर पिक्चर. इनिशियली 2 crayons दिले. पुन्हा काजलनं अमनला काही क्रेयॉन्स मागितले, तेव्हा अमनने किती क्रेयॉन्स दिले काजलला, तर 3 crayons दिले. किती दिले, 3 crayons. हाऊ मेनी crayons डिड अमन दादा गिव्ह टू काजल टू कलर द पिक्चर. पिक्चर कलर करण्यासाठी अजून किती crayons दिले अमनने, तर 3 crayons दिले. नाउ नेक्स्ट वन आहे. हाऊ मेनी टोटल crayons डिड काजल टेक फ्रॉम अमन दादा टू कलर द पिक्चर. तर काजलने पिक्चर कलर करण्यासाठी टोटली
टोटल किती क्रेयॉन्स अमन दादाकडून घेतले. स्टार्टिंगला 2 क्रेयॉन्स दिले, दॅट आफ्टर 3 क्रेयॉन्स, 2 आणि 3 मिळून टोटल किती क्रेयॉन्स झाले, तर इथे 5 क्रेयॉन्स, टोटल 5 क्रेयॉन्स कोणी घेतलं, काजलनं घेतलेलं आहे. तर टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत पहा. प्रिपेअर द स्टुडंट्स टू लर्न ॲडिशन युजिंग डिफरंट ऑब्जेक्ट्स अँड सिच्युएशन. आता हा जसा वरचा सिच्युएशन, क्रेयॉनचा जो सिच्युएशन दिलेला आहे त्याच टाईपचे डिफरंट सिच्युएशन्स घेऊन, डिफरंट ऑब्जेक्ट घेऊन स्टुडंट्सला ॲडिशनचं कन्सेप्ट इथं क्लिअर करायला सांगितलेलं आहे. नाव नेक्स्ट वन आहे काउंट द फिंगर्स in pictures and draw that many lines in box. Count all the lines and write the total number of them. तर आपल्याला खाली पिक्चर्स मध्ये काही फिंगर्स दिलेले आहेत, तर ते फिंगर्स आपल्याला काउंट करून किती फिंगर्स आहेत तेवढे लाईन्स आपल्याला एका बॉक्स मध्ये काढायचे आहेत आणि ते सगळे लाईन्स आपल्याला काउंट करून ते नंबर्स मध्ये आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे. एक एक्झाम्पल ऑलरेडी दिलेला आहे पहा. वन हँड मध्ये 3 फिंगर्स दाखवल्यामुळं एका साईडला 3 लाईन्स दाखवलेला आहे. अदर हँड मध्ये 1 फिंगर दाखवल्यामुळं थोडं स्पेस देऊन 1 लाईन इथं लिहिण्यात आलेला आहे. टोटल काउंट करायला सांगितलेलं आहे. तर किती लाईन्स होणार टोटली, 1 2 3 4 अशा प्रकारे येथे 4 लाईन्स होणार आहेत. तर आपण बॉक्स मध्ये इथं 4 लिहून घेणार आहोत. हा एक्झाम्पल ऑलरेडी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खालचं सुद्धा करायचं आहे. फर्स्ट हँड मध्ये 3 फिंगर्स आहेत म्हणून आपण येथे 3 लाईन्स काढून घेणार आहोत अँड सेकंड हँड मध्ये 2 फिंगर्स दाखवल्यामुळं 2 लाईन्स काढून घेणार आहोत. तर टोटल किती होणार आहे ते काउंट करून घेऊया. त्यानंतर आपण इथं नेक्स्ट बॉक्स मध्ये नंबर लिहिणार आहोत. चला तर पाहून घेऊया, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 अँड 5. टोटल किती नंबर्स आहेत, किती फिंगर्स आहेत, 5 फिंगर्स आहेत. तर नंबर काय आहे, 5. त्यासारखंच नेक्स्ट सुद्धा आहे. वन हँड मध्ये 5 फिंगर्स दाखवल्यामुळं आपण इथं 5 लाईन्स काढून घेणार आहोत अँड सेकंड हँड मध्ये 3 फिंगर्स दाखवल्यामुळं आपण येथे 3 फिंगर्स काढणार आहोत. तर टोटल किती होणार आहेत, 8 फिंगर्स होणार आहेत. म्हणून आपण नेक्स्ट बॉक्स मध्ये 8 लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट क्वेश्चन. काउंट द पिक्चर इन बोथ द ग्रुप्स अँड राईट द टोटल नंबर्स ऑफ द पिक्चर. आपल्याला खाली काही ग्रुप्स मध्ये पिक्चर्स दिलेले आहेत, 2 ग्रुप्स केलेले आहेत. त्या ग्रुप्स मध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत. त्या ग्रुप्स मधले पिक्चर्स आपल्याला काउंट करून बॉक्स मध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्या दोन्ही ग्रुप्स मधल्या पिक्चर्सना आपल्याला टोटली काउंट करून घ्यायचं आहे. पुन्हा नेक्स्ट बॉक्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. खाली आपल्याला टॉप्स दिलेले आहेत. फर्स्ट बॉक्स मध्ये किती टॉप्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 टॉप्स आहेत. तर सेकंड बॉक्स मध्ये किती टॉप्स आहेत, 4 टॉप्स आहेत. तर दोन्ही ग्रुप्सला आपल्याला काउंट करून घ्यायचे आहेत. टोटल किती टॉप्स होणार आहेत आपण ते पाहून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7. तर टोटल किती टॉप्स होणार आहेत, 7 टॉप्स होणार आहेत. तर नेक्स्ट वन पिक्चर आहे बटरफ्लाईज दिलेले आहेत. फर्स्ट ग्रुप मध्ये किती बटरफ्लाईज आहेत काउंट करून घेऊया. तर 5 बटरफ्लाईज आहेत. किती बटरफ्लाईज आहेत, 5. तर सेकंड ग्रुप मध्ये 4 बटरफ्लाईज आहेत. किती बटरफ्लाईज आहेत, 4 बटरफ्लाईज आहेत. तर दोन्ही ग्रुप्स आपल्याला काय करायचे आहे, काउंट करून घ्यायचं आहे. टोटल किती होणार आहे, टोटल इक्वली बटरफ्लाय किती होणार आहे ते आपण पाहून घेऊया, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती बटरफ्लाईज आहेत, 9 बटरफ्लाईज आहेत. किती आहे, 9. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. काउंट द नंबर्स ऑफ पिक्चर्स इन ईच ग्रुप अँड राईट द नंबर्स ऑफ पिक्चर्स इन ईच ग्रुप बिलो. Count all the pictures together and write the total numbers of the picture. तर आपल्याला काही ग्रुप्स दिलेले आहेत खाली. ईच ग्रुप मध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत. तर त्या पिक्चर्सना आपल्याला इथं काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. त्या ग्रुपच्या खाली आपल्याला बॉक्स दिलेले आहेत. त्या बॉक्स मध्ये आपल्याला ते नंबर्स लिहायचे आहेत.
त्या ते नंबर्स लिहिल्यानंतर ना आपल्याला हे दोन्ही ग्रुप्स काय करायचं आहे, टुगेदर काउंट करायचं आहे. टोटली पूर्ण मिळून काउंट करायचं आहे. टुगेदर म्हणजे दोन्ही ग्रुप्स मध्ये किती पिक्चर्स आहेत ते टोटली काउंट करून लास्टला जे लास्ट बॉक्स दिलेला आहे टोटल लिहून त्या बॉक्स मध्ये इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर एक एक्झाम्पल ऑलरेडी दिलेलं आहे पहा. फर्स्ट ग्रुप मध्ये स्टार्स दिलेले आहेत. तर किती स्टार्स दिलेले आहेत, 4 स्टार्स दिलेले आहेत. तर इथं बॉक्स मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे 4. तर सेकंड ग्रुप मध्ये 1 स्टार दिलेला आहे. तर त्या बॉक्स मध्ये आपण लिहून घेणार आहोत 1. आता दोन्ही ग्रुप्स मधले आपण पिक्चर टोटली टुगेदर काउंट करून घेणार आहोत, एकत्र काउंट करून घेणार आहोत. तर टोटल किती स्टार्स होणार आहेत ते आपण पाहून घेणार आहोत. 1 2 3 4 5. तर टोटल बॉक्स मध्ये आपण किती नंबर लिहिणार आहोत, तर 5 नंबर लिहून घेणार आहोत. तर टोटल किती स्टार्स आहे, 5 स्टार्स आहेत. किती स्टार्स आहे, 5 स्टार्स आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन ग्रुप मध्ये फ्रॉग्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, फ्रॉग्स दिलेले आहेत. तर फर्स्ट ग्रुप मध्ये काउंट करून घेऊया किती फ्रॉग्स आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2 3. तर टोटल किती फ्रॉग्स आहेत, 3 फ्रॉग्स आहेत. तर सेकंड ग्रुप मध्ये पण किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3. तर इथे सुद्धा काय येणार, 3 येणार आहेत. तर दोन्ही ग्रुप्सला आपण टुगेदर काउंट करून घेऊया, एकत्र काउंट करून घेऊया. टोटल किती फ्रॉग्स होणार आहेत ते पाहूया. 1 2 3 4 5 6. तर टोटल किती फ्रॉग्स आहेत, 6 फ्रॉग्स आहेत. किती फ्रॉग्स आहेत, 6 फ्रॉग्स आहेत. तर मुलांना इथं काउंट करायला सांगायला लावायचं आहे, स्टुडंट्सला काउंट करायला सांगायचं आहे. तरच मुलं हे काउंटिंग करू शकणार आहेत आणि ऍडिशन हे कन्सेप्ट त्यांना क्लिअर होणार आहे. नेक्स्ट वन पिक्चर आहे, कप्स दिलेले आहेत. फर्स्ट ग्रुप मध्ये किती कप आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर फर्स्ट बॉक्स मध्ये आपण लिहिणार आहोत 5. सेकंड बॉक्स मध्ये किती कप्स दिलेले आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4. तर टोटल किती कप, सेकंड बॉक्स मध्ये किती कप आहेत, 4 कप्स आहेत. तर अँडच्या खाली आपल्याला एक साइन दाखवण्यात आलेला आहे पहा. त्या साइनला प्लस असे म्हणतात. हे मुलांना कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचं आहे. अँडच्या जागी आपल्याला काय यूज करायचं आहे, आता प्लस हा साइन यूज करायला सांगितलेला आहे. काय यूज करायला सांगितलेलं आहे, प्लस. प्लस म्हणजेच काय, दोन्ही ग्रुपला आपल्याला काय करायचं आहे, एकत्र काउंट करायचं आहे, टुगेदर काउंट करायचं आहे. काय करायचं आहे, टुगेदर काउंट करायचा आहे. चला तर पाहून घेऊया टोटल किती कप्स आहेत ते आपण काउंट करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती कप्स आहेत, 9 कप्स आहेत. आणि टोटल साठी सुद्धा इथं साइन देण्यात आलेला आहे. इज इक्वल हा साइन आहे. काय आहे तो, इज इक्वल साइन आहे. तर टोटल साठी आपण इथं कुठला साइन यूज करणार आहोत, इज इक्वल साइन यूज करणार आहोत. तर अँड साठी प्लस हा साइन यूज करणार आहोत. नेक्स्ट वन पिक्चर आहे. फर्स्ट ग्रुप मध्ये मँगोज दिलेले आहेत. तर मँगोज किती आहेत ते आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर टोटल फर्स्ट ग्रुप मध्ये किती मँगोज आहेत, 6 मँगोज आहेत. तर मी म्हणले आताच तुम्हाला या साइनला प्लस असे म्हणतात. तर इथं ब्रॅकेट मध्ये सुद्धा लिहून दिलेलं आहे. तर या साइनला प्लस असे म्हणतात. तर सेकंड ग्रुप मध्ये किती मँगोज आहेत, 2 मँगोज आहेत. किती मँगोज आहेत, 2 मँगोज आहेत. ते बॉक्स मध्ये आपण लिहून घेऊया. तर दोन्ही ग्रुप्सला आपण टुगेदर काउंट करून घेणार आहोत. काय करणार आहोत, टुगेदर काउंट करणार आहोत. चला तर पाहून घेऊया किती मँगोज आहेत ते आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. तर टोटल किती मँगोज आहेत, 8 मँगोज आहेत. किती मँगोज आहेत, 8 मँगोज आहेत. तर आपण टोटलच्या बॉक्स मध्ये किती मँगोज किती नंबर्स लिहिणार आहोत, 8 हा नंबर लिहिणार आहोत. तर टोटल साइनला टोटलच्या जागी आपण एक साइन यूज करणार आहोत. तर त्या साइनला आपण काय म्हणणार आहोत, इज इक्वल टू. काय म्हणणार आहोत, इज इक्वल टू. तर टीचर साठी खाली काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. चला तर पाहून घेऊया.
एक्सप्लेन दॅट टू ऍड मीन्स जॉईन टुगेदर. मी आताच म्हणले ऍड म्हणजे काय, प्लस साइन कशासाठी यूज करतात, ऍड हा साइन कशासाठी यूज करतात, तर दोन्ही ग्रुप्सला आपल्याला काय करायचं आहे, टुगेदर काउंट करायचं आहे किंवा जॉईन करायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे, दोघांना इन्क्रीज करायचे आहेत, नंबर काउंट करायचा आहे. हे इथं स्टुडंट्सला एक्सप्लेन करून सांगायला सांगितलेलं आहे. एक्सप्लेन दॅट साइन प्लस इज युज्ड टू इंडिकेट ऍडिशन. प्लस हा साइन कशासाठी यूज केला जातो, ऍडिशन साठी यूज केला जातो. हा कन्सेप्ट स्टुडंट्सला क्लिअर करून सांगायचं आहे, एक्सप्लेन करून सांगायचं आहे. तर त्यांना एक्झाम्पल्स पण द्यायचे आहेत. टेल देम 6 + 2 = 8. 6 + 2 = 8 आणि त्याला कसं रीड करायचं आहे त्या ऍडिशनला हे सुद्धा मुलांना समजावून सांगायचं आहे. तर कसं रीड करायचं आहे इथे एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, पाहून घेऊया. 6 + 2 = 8. 6 + 2 = 8. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ऍडिशन बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन म्हणजेच काय, प्लस. ऍडिशन म्हणजेच काय, प्लस करायचं आहे. पण कसं करायचं आहे, हॉरिझॉन्टली करायचं आहे. हॉरिझॉन्टली म्हणजेच काय, आडवं. हॉरिझॉन्टली म्हणजेच काय, आडवे. आडवे अरेंजमेंट करून आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. तर आपल्याला इथं बेल पेपर्सचे पिक्चर्स देण्यात आलेले आहेत कॅप्सिकमचे. तर किती कॅप्सिकम्स आहेत, बेल पेपर्स आहेत ते आपण काउंट करून घेऊया. फर्स्ट ग्रुप मध्ये 4 बेल पेपर्स आहेत म्हणून बॉक्स मध्ये लिहिण्यात आलेलं आहे 4. तर इनवर्ड्स मध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे FOUR 4. तर प्लस हा साइन इथं देण्यात आलेला आहे. प्लस हा साइन कशासाठी यूज करतो, तर ऍडिशन साठी यूज करतो, हे मुलांना सांगायचं आहे. तर सेकंड ग्रुप मध्ये 2 बेल पेपर्स दिलेले आहेत. तर बॉक्स मध्ये इथं लिहून घेतलेलं आहे 2. तर टोटल किती बेल पेपर झाले, तर टोटल म्हणल्यावर आपण दोन्ही ग्रुप्सला काय करणार आहोत, जॉईन करणार आहोत आणि टोटली काउंट करणार आहोत. टुगेदर दोन्ही ग्रुप्सला आपण येथे काउंट करणार आहोत. चला तर पाहून घेऊया किती बेल्स पेपर होणार आहेत ते काउंट करूयात. 1 2 3 4 5 6. तर टोटल किती बेल पेपर झाले, 6 बेल पेपर झाले. किती बेल पेपर झाले, 6 बेल पेपर झालेले आहेत. दॅट लाईक खाली आपल्याला कॅप्सिकम्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, कॅप्सिकम्स दिलेले आहेत. फर्स्ट ग्रुप मध्ये 6 कॅप्सिकम्स आहेत. ऑलरेडी त्यांनी नंबर दिलेले आहेत. किती कॅप्सिकम्स आहेत, 6. तर सेकंड ग्रुप मध्ये 3 कॅप्सिकम्स आहेत. किती कॅप्सिकम्स आहेत, 3. तर टोटली किती होणार आहेत, तर प्लस साइन हा दिलेला आहे. तर प्लस साइन जेथे देण्यात येईल तेथे आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे, जॉईन टुगेदर करायचं आहे. दोन्ही ग्रुपला आपल्याला काय करायचं आहे, तर जॉईन करायचं आहे. तर टोटल किती कॅप्सिकम्स होतात ते आपण पाहून घेऊया, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती कॅप्सिकम्स होईल, 9 कॅप्सिकम्स होईल. तर येथे आपण बॉक्स मध्ये 9 हा नंबर लिहून घेणार आहोत. नाउ नेक्स्ट वन आहे सॉल्व. ऍडिशन आहे तो सुद्धा हॉरिझॉन्टल अरेंजमेंटच आहे. कसा आहे, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे. तर येथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत. फक्त ते नंबर्स आपण मुलांना फिंगर काउंटिंग करून सुद्धा घेऊ शकतो किंवा लाईन काउंटिंग घेऊन सुद्धा करून घेऊ शकतो. तर मी इथे तुम्हाला लाईन काउंटिंग नुसार येथे दाखवते. तर तुम्ही मुलांना फिंगर काउंटिंग वरून सुद्धा करून घेऊ शकता. तर येथे आपल्याला ऑलरेडी एक एक्झाम्पल्स देण्यात आलेला आहे. 3 + 1 = 4. तर 3 नंबर्स दिल्यामुळे येथे आपण 3 लाईन्स काढूयात, प्लस साइन ठेवूयात. 1 असल्यामुळे 1 लाईन घेऊया. टोटल त्या लाईन्सला आपण काउंट करूया. तर किती लाईन्स होणार, 1 2 3 4. तर टोटल किती लाईन्स झाले, 4 लाईन्स झाले. त्यामुळे या बॉक्स मध्ये आपण येथे 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4. तर 4 नंबर दिल्यामुळं आपण येथे 4 लाईन्स काढून घेणार आहोत.
तर सेकंड वन नंबर आहे 3, नेक्स्ट वन नंबर आहे 3 नंबर्स दिल्यामुळे तिथे आपण 3 लाईन्स काढून घेणार आहोत. तर टोटल आपण लाईन काउंट करून घेऊया. तर किती लाईन्स होतील? 1 2 3 4 5 6 7. तर टोटल किती लाईन्स होणार आहेत? 7 लाईन्स होणार आहेत. तर येथे आपण बॉक्समध्ये 7 नंबर्स लिहून घेणार आहोत. अशा प्रकारे 5 + 4 हे सुद्धा लाईन काउंटिंग करून आपण येथे आन्सर लिहून घेऊया. त्याचा आन्सर येईल 9. नेक्स्ट वन आहे 3 + 3. फर्स्ट 3 लाईन काढून घेऊया. सेकंड वनचं पण 3 लाईन काढून घेऊया. टोटल लाईन्स काउंट करूया. तर आन्सर येईल 6. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4. सेकंड नंबर पण 4 दिलेले आहे. दोघांचे 4 लाईन्स इथं आपण ड्रॉ करून घेणार आहोत अँड काउंट करून घेणार आहोत. तर आन्सर येईल 8. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 2 अँड 7. तर 2 चे 2 लाईन्स काढून घेऊया अँड 7 चे 7 लाईन्स काढून घेऊयात. मुलांना काउंट करायला सांगूया. तर टोटल नंबर्स येणार आहे 9. मुलांना हे लाईन्स टोटली काउंट केल्यानंतरच त्यांचे आन्सर्स त्या बॉक्समध्ये लिहायला सांगायचे आहेत. नाउ नेक्स्ट वन आहे ऍडिशन बाय व्हर्टिकली अरेंजमेंट. ऍडिशन बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. व्हर्टिकल म्हणजेच उभे, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे, व्हर्टिकल म्हणजेच उभे. तर इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. तर फर्स्ट ग्रुपमध्ये ऍपल्स दिलेले आहेत. किती ऍपल्स आहेत फर्स्ट ग्रुपमध्ये? 3 ऍपल्स आहेत. तर फर्स्ट बॉक्समध्ये येथे 3 नंबर्स लिहिण्यात आलेला आहे. तर सेकंड ग्रुपमध्ये 2 ऍपल्स दिलेले आहेत. तर सेकंड बॉक्समध्ये येथे आपण 2 ऍपल्स लिहून घेणार आहोत. तर टोटल किती ऍपल्स आहेत हे आपण दोन्ही ग्रुप्सला जॉईन करून त्या ऍपल्सला येथे आपल्याला काउंट करायचं आहे. तर टोटल ऍपल्स किती आहेत हे इथं आपण काउंट करून लिहून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया किती ऍपल्स आहेत. 1 2 3 4 5. टोटल किती ऍपल्स असणार आहेत? 5 ऍपल्स असणार आहेत. तर येथे 5 हा नंबर लिहून दिलेला आहे. हा झाला एक्झाम्पल. नेक्स्ट वन दिलेला आहे स्पॅरो दिलेला आहे फर्स्ट ग्रुपमध्ये. तर फर्स्ट ग्रुपमध्ये 4 स्पॅरो आहे. तर सेकंड ग्रुपमध्ये 1 स्पॅरो आहे. तर येथे बॉक्समध्ये 4 अँड 1 येथे लिहून घेऊया. तर टोटल किती स्पॅरो आहे ते दोन्ही ग्रुपला आपण येथे जॉईन करून टोटल आन्सर नंबर सांगणार आहोत. तर किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर टोटल किती स्पॅरोज आहेत? 5 स्पॅरोज आहेत. तर टोटल मध्ये आपण येथे 5 हा नंबर लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे सॉल्व व्हर्टिकल ऍडिशन आहे. काय आहे? व्हर्टिकली अरेंजमेंट केलेलं आहे, ऍडिशन करायचं आहे. तर येथे आपण लाईन काउंटिंग करून सुद्धा आपण ऍडिशन करू शकतो किंवा फिंगर काउंटिंग करून सुद्धा हे ऍडिशन करू शकतो. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. 6 + 2 = 8. तर 6 नंबरचे 6 लाईन्स काढून घेऊयात. 2 नंबरचे 2 लाईन्स काढून घेऊयात. तर टोटली हे सगळे लाईन्स आपल्याला टुगेदर काउंट करायचं आहे. जो नंबर येणार आहे तो टोटल बॉक्स मध्ये येथे आपण लिहून घेणार आहोत. दॅट लाईक नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 8 + 1. 8 लाईन्स काढून घेऊयात अँड 1 लाईन काढून घेऊया. टोटल किती लाईन्स आहेत ते आपण काउंट करूया. तर आन्सर येईल 9. आन्सर येईल 9. त्याचसारखे पुढचे उरलेले 3ही क्वेश्चन्स आपल्याला त्याचप्रमाणे लाईन काउंटिंग करून त्यांचे आन्सर्स काढायचे आहेत. हे मुलांना बाय इटसेल्फ स्वतःहून करायला सांगायचं आहे. तरच मुलं हे लाईन काउंटिंग करू शकतील, कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकतील. तर मी इथे डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगते. 5 + 2 = 7. 7 + 1 = 8. 2 + 3 = 5. हे सगळे लाईन काउंटिंग करून मुलांकडून आन्सर्स लिहून घ्यायचे आहेत. नाउ नेक्स्ट वन आहे सॉल्व. तर येथे आपल्याला एक एक्झाम्पल्स दिलेला आहे. हॉरिझॉन्टली सुद्धा दिलेला आहे आणि व्हर्टिकली सुद्धा दिलेला आहे. पहा कॉलम मध्ये हॉरिझॉन्टली सुद्धा तोच आन्सर येणार आहे, व्हर्टिकली सुद्धा तोच आन्सर येणार आहे. हे कन्सेप्ट स्टुडंट्सला क्लिअर करून सांगायचं आहे. आपण
ऍडिशन हॉरिझॉन्टली केलं तरी सुद्धा तोच आन्सर येणार आहे आणि व्हर्टिकली सुद्धा केलो, उभा सुद्धा केलो तरी तोच येणार आहे, आडव्या अरेंजमेंटनं सुद्धा केलं तरी आन्सर तोच येणार आहे. हा कन्सेप्ट स्टुडंट्सला क्लिअर करून सांगायचं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे ऑलरेडी. 4 + 3 = 7 दिलेला आहे. 4 चे 4 लाईन्स इथं काउंट केलेले आहेत, 3 चे 3 लाईन्स काउंट केलेले आहेत. तर टोटली किती लाईन झालेले आहेत त्याचे टोटल आन्सर तिथं 7 असं लिहिलेलं आहे. 4 + 3 = 7 मीन्स व्हर्टिकली बाजूला दिलेला आहे, व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये सुद्धा 4 + 3 = 7 हाच आन्सर दिलेला आहे. म्हणजेच इथं काय कन्सेप्ट क्लिअर होईल, when we addition do with a horizontally arrangement or a vertically arrangement, the answer will come in a same way. तर अशा प्रकारे मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचं आहे. त्याचसारखे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. 5 + 3 दिलेला आहे. 5 नंबर दिल्यामुळे येथे आपण 5 लाईन्स काउंट करून घेणार आहोत. 3 नंबर असेल त्यामुळे 3 लाईन्स इथे काउंट करून घेणार आहोत. तर टोटल आन्सर येईल 8. तर त्याला व्हर्टिकली आपल्याला अरेंज करायचं आहे. तर बॉक्समध्ये फर्स्ट बॉक्समध्ये येणार 5 नंबर, सेकंड बॉक्समध्ये येणार 3 नंबर. 5 + 3 = 8. 5 + 3 = 8. तर दोन्ही व्हर्टिकली करा किंवा हॉरिझॉन्टली करा, दोघांचा आन्सर काय येईल, सेम येईल. नाउ नेक्स्ट वन आहे 4 + 2. 4 नंबर असल्यामुळे 4 लाईन्स काढून घेऊया. 2 नंबर असल्यामुळे 2 लाईन्स काढून घेऊया. टोटली ऍड करून घेऊया लाईन्स. तर आन्सर येईल 6. तर त्याला आता आपण व्हर्टिकली अरेंज करूया. फर्स्ट बॉक्स मध्ये 4 लिहून घेऊया, सेकंड बॉक्स मध्ये 2 लिहून घेऊया. तर टोटल आन्सर येणार 4 + 2 = 6. नाउ नेक्स्ट वन आहे 6 + 3. 6 चे 6 लाईन्स काढून घेऊया. 3 चे 3 लाईन्स काढून घेऊया. तर टोटली होणार आहे 9. हे आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, हे आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. तर त्याला आपण व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये कन्वर्ट करूया. फर्स्ट बॉक्स मध्ये 6 येईल, तर सेकंड बॉक्स मध्ये 3 येईल. तर टोटल नंबर येईल 9. नाउ नेक्स्ट वन आहे सॉल्व. आता येथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तर ते वर्ड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे आहेत ते इथं आपण पाहून घेऊया. समीर ब्राउट 4 फ्लावर्स. समीरने किती फ्लावर्स आणलेले आहेत, 4 फ्लावर्स आणलेले आहेत. समीरने किती फ्लावर्स आणलेले आहेत, 4 फ्लावर्स आणलेले आहेत. फ्लावर्स म्हणजेच फुले, फ्लावर्स म्हणजेच फुले. सुलभा ब्राउट 3 फ्लावर्स. समीरने 4 फ्लावर्स आणलेले आहेत, तर सुलभाने 3 फ्लावर्स आणलेले आहेत. किती फ्लावर्स आणलेले आहेत, 3 फ्लावर्स आणलेले आहेत. हाऊ मेनी फ्लावर्स डिड दे ब्रिंग इन ऑल. दोघांनी मिळून टोटल किती फ्लावर्स आणलेले आहेत. हा झाला वर्ड प्रॉब्लेम. तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन थ्रू सॉल्व्ह करायचं आहे. तर इथं ऑलरेडी एक एक्झाम्पल्स दिलेलं आहे. समीर ब्राउट डॅश डॅश फ्लॉवर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. समीरने किती फ्लावर्स आणले, तर 4 फ्लावर्स आणलेले आहे. तर त्या बॉक्स मध्ये इथं लिहिलेलं आहे 4. सुलभा ब्राउट डॅश डॅश फ्लावर. तर सुलभाने किती फ्लावर्स आणले, तर 3 फ्लावर्स आणलेले आहेत. तर दोघांनी मिळून किती टोटल फ्लावर्स आणले, 4 + 3. 4 + 3 = किती झाले, 7 झाले. 4 फिंगर्स, एका हँडला 4 फिंगर्स काउंट करायचं, एका हँडला 3 फिंगर्स काउंट करायचं. तर टोटल किती होणार, 7 फिंगर्स होणार. किती फिंगर्स होणार, 7 फिंगर्स होणार. तर दोघांनी मिळून किती फ्लावर्स आणले, 7 फ्लावर्स आणले. तर आन्सर काय येईल, दे ब्राउट 7 फ्लावर्स टुगेदर. दोघांनी मिळून किती फ्लावर्स आणले, 7 फ्लावर्स आणले. तर त्याला आपल्याला खाली इथं हॉरिझॉन्टली अरेंजमेंट करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट बॉक्स मध्ये समीरनं किती फ्लावर्स आणलेले आहेत ते नंबर्स लिहायचं आहे. तर समीरनं आणलेला आहे 4. आणि सेकंड बॉक्स मध्ये सुलभाने किती फ्लावर्स आणलेले आहेत ते नंबर्स येथे लिहायचं आहे. तर सुलभाने 3 फ्लावर्स आणलेले आहेत. तर टुगेदर दोघांनी मिळून किती फ्लावर्स आणले, एकत्र मिळून दोघांनी किती फ्लावर्स आणले, तर किती येणार आन्सर, 7 फ्लावर्स आणलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला
सांगितलेला आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, सुरेश स्कोर्ड 7 रन. सुरेशने किती रन केले? 7 रन केले. किती रन केले? 7 रन केले. रफिक स्कोर्ड 2 रन. रफिकने किती रन केले? 2 रन केले. किती रन केले? 2 रन्स केले. हाऊ मेनी रन्स डिड दे स्कोर टुगेदर? तर दोघांनी मिळून टोटली किती रन्स केलेले आहेत? दोघांनी मिळून टुगेदर, दोघांनी मिळून सुद्धा त्यांनी किती रन केलेले आहेत? तर इथं आपल्याला गिवन दिलेला आहे, सुरेश स्कोर्ड 7 रन. सुरेश स्कोर्ड 7 रन. रफिक स्कोर्ड 2 रन. सुरेशने 7 रन केलेला आहे, रफिकनं 2 रन केलेले आहे. तर दोघांनी मिळून टोटली किती केलेलं आहे? दोघांना आपल्याला काउंट करायचं आहे. तर टोटल होणार येथे 9 रन्स होणार. टोटल 9 रन्स होणार आहे. हा आहे व्हर्टिकल अरेंजमेंट. हा आहे व्हर्टिकल अरेंजमेंट. त्याला इथे नेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फर्स्ट बॉक्स मध्ये सुरेशने किती स्कोर केलेला आहे ते नंबर लिहायचा आहे. तर सुरेशने 7 रन केलेला आहे म्हणून 7 फर्स्ट बॉक्स मध्ये आपण येथे लिहिणार आहोत, 7 लिहिणार आहोत. तर सेकंड बॉक्स मध्ये रफिकनं किती स्कोर केलेला आहे तो रन तेथे लिहायचा आहे. तर रफिकनं 2 रन केलेला आहे. तर 7 + 2 इज इक्वल किती झाले? 9 झालं. काय झालं? 9 झालं. तर टोटल बॉक्स मध्ये इथं लिहायचं आहे आपल्याला 9 लिहायचा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, विनोद ब्राउट 6 buckets ऑफ वॉटर. विनोदने किती बकेट्स ऑफ वॉटर आणले? किती बादल्या पाणी आणले? 6 buckets ऑफ वॉटर. 6 बादल्या पाणी आणल्या. कोणी? विनोदने. विनोदने किती बकेट पाणी आणले? 6 buckets ऑफ वॉटर आणले. दीपिका ब्राउट 1 bucket ऑफ वॉटर. तर दीपिकाने फक्त एकच बादली पाणी आणली. किती बादली पाणी आणली? एकच बादली पाणी आणली. हाऊ मेनी बकेट्स डिड दे ब्रिंग ऑल टुगेदर? दोघांनी मिळून टोटल किती बादल्या पाणी आणल्या? तर येथे आपल्याला पहिला इन्फॉर्मेशन लिहायचं आहे, पाहून घेऊया. विनोद ब्राउट डॅश डॅश बकेट्स ऑफ वॉटर. तर विनोदने टोटल किती विनोदने किती बकेट्स ऑफ वॉटर आणले हो? तर आपण वर पाहिलं विनोदने किती बकेट्स ऑफ वॉटर आणले? 6 buckets ऑफ वॉटर आणले. तर त्या बॉक्स मध्ये आपण तेथे लिहिणार आहोत 6. दीपिका ब्राउट डॅश डॅश बकेट्स ऑफ वॉटर. तर दीपिकाने किती बकेट्स ऑफ वॉटर आणलं? 1 आणलं. फक्त किती आणलं? 1 buckets ऑफ वॉटर आणलं. तर दोघांनी मिळून टोटली किती बकेट्स ऑफ वॉटर आणले? 6 + 1 किती होणार? तर लाईन काउंटिंग करून किंवा फिंगर काउंटिंग करून मुलांना येथे आन्सर काढायला सांगायचं आहे. स्टुडंट्सला आन्सर काढायला सांगायचं आहे. 6 + 1 किती होईल? 7 होईल. किती होईल? 7 होईल. तर टोटल 7 buckets ऑफ वॉटर. किती होईल? दोघांनी मिळून किती बकेट्स ऑफ वॉटर आणले? 7 buckets ऑफ वॉटर आणले. हा झाला व्हर्टिकल अरेंजमेंट. हा झाला व्हर्टिकल अरेंजमेंट. तर त्याला आपल्याला खाली हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फर्स्ट बॉक्स मध्ये विनोदने 6 buckets ऑफ वॉटर आणले म्हणून फर्स्ट बॉक्स मध्ये इथं लिहिणार आहोत आपण 6. तर दीपिकाने किती बकेट्स ऑफ वॉटर आणले? 1. तर सेकंड बॉक्स मध्ये लिहिणार आहोत 1. तर टोटल किती होणार? 7 buckets ऑफ वॉटर होणार आहेत म्हणून टोटल बॉक्स मध्ये लिहिणार आहोत आपण येथे 7. नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, गोपाल हॅज 5 cows इन हिज फार्म. गोपालकडे त्याच्या शेतामध्ये 5 गायी आहेत. 5 cows. काऊज म्हणजेच गाय. किती काऊज आहेत त्याच्याकडं? 5 cows आहेत. किती गायी आहेत? 5 गायी आहेत. सुनीता हॅज 3 cows इन हर फार्म. तर सुनीताकडे तिच्या शेतामध्ये 3 गायी आहेत. तिच्याकडे किती गायीज आहेत? 3 गायीज आहेत. किती? 3 cows आहेत. हाऊ मेनी cows आर देअर इन टोटल इन देअर फार्म. दोघांच्या शेतांमध्ये मिळून टोटल किती काऊज आहेत? किती गायी आहेत दोघांकडे मिळून? असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊया. काऊज इन गोपाल्स फार्म. गोपालच्या फार्म मध्ये, गोपालच्या शेतामध्ये किती काऊज आहेत?
तर 5 काऊज आहेत. किती काऊज आहेत? 5 काऊज आहेत. काऊज इन सुनीताज फार्म. सुनीताच्या फार्म मध्ये, सुनीताच्या शेतामध्ये किती काऊज आहेत? 3 काऊज आहेत. किती काऊज आहेत? 3 काऊज आहेत. तर सेकंड बॉक्स मध्ये इथे आपण 3 लिहून घेणार आहोत. तर दोघांकडे मिळून टोटल किती काऊज झाले? 5 + 3 5. 5 चे 5 लाईन्स काढायचे, 3 नंबरचे 3 लाईन्स काढायचे आहेत. टोटली काउंट करायला सांगायचं आहे. तर टोटल आन्सर येणार आहे 8. टोटल आन्सर येणार आहे 8. टोटल काऊज आर 8. टोटल किती काऊज आहेत? 8 काऊज आहेत. हा झाला व्हर्टिकल अरेंजमेंट. तर येथे आपल्याला त्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर गोपालकडे 5 काऊज आहेत म्हणून फर्स्ट बॉक्स मध्ये 5 लिहिलो. तर सुनीताकडे 3 काऊज आहेत म्हणून सेकंड बॉक्स मध्ये 3 नंबर लिहिलो. तर टोटल किती होणार आहे? 8 काऊज होणार आहेत. म्हणून टोटल बॉक्स मध्ये लिहिणार आहोत तिथे आपण 8. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. गिव्ह प्रॅक्टिस टू स्टुडंट्स. काही एक्झाम्पल्स द्यायचे आहेत स्टुडंट्सला प्रॅक्टिससाठी. व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ ॲडिशन. येथे कसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याच प्रकारचे व्हेरियस टाइप्स ऑफ ॲडिशनचे क्वेश्चन्स इथं मुलांना द्यायचे आहेत. नाउ नेक्स्ट वन आहे ट्राय टू अंडरस्टँड. ट्राय टू अंडरस्टँड. ट्राय म्हणजे प्रयत्न. ट्राय म्हणजे प्रयत्न करा. अंडरस्टँड म्हणजे समजावून घेण्याचं. समजावून घेण्याचा इथे प्रयत्न करा असे म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया काय सांगितलेलं आहे. पहा, येथे एक बॉईज दाखवलेला आहे. त्या बॉईजच्या हातामध्ये एक प्लेट आहे. त्या प्लेटमध्ये काहीच नाहीये, म्हणजे ब्लँक आहे ते प्लेट. झिरोज ऑफ गॅवाज आहेत. काहीच नाहीये त्याच्या प्लेटमध्ये. तर सेकंड प्लेटमध्ये गॅवाज दिलेले आहेत. गॅवाज म्हणजे पेरू. गॅवा म्हणजेच काय? पेरू. तर सेकंड प्लेटमध्ये किती गॅवाज आहेत? 5 गॅवाज आहेत. चला तर पाहून घेऊया काय सांगत आहे. पहा, बॉक्स मध्ये 5 दिलेला आहे. 5 गॅवाज आर इन प्लेट. एका प्लेटमध्ये 5 गॅवाज आहेत. तर सेकंड प्लेटमध्ये काहीच नाही म्हणलं तर काय असणार आहे? 0. 0 हा कन्सेप्ट आपण पाहिलो. 0 इंट्रोड्युसिंग 0 हा लेसन आपण पाहिलो. जर प्लेटमध्ये काहीच नसेल तर काय असणार आहे? 0 असणार आहे. काहीच नसेल तर काय असणार आहे? 0 असणार आहे. हे कन्सेप्ट आपण पाहून घेतलेलं आहोत. तर प्लेटमध्ये काहीच नाही म्हणलं तर काय असणार आहे? 0. 0 गॅवाज इन प्लेट इन अ हँड. 0 गॅवाज इन द प्लेट इन अ हँड. मुलाच्या हँड मध्ये जे प्लेट आहे त्या प्लेटमध्ये किती गॅवाज आहे? 0 गॅवाज आहे. तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे? ऍडिशन करायचं आहे. काय करायचं आहे? ऍडिशन करायचं आहे. 5 + 0. जेव्हा आपण कुठलाही नंबर 0 सोबत काउंट करतो, जर जो नंबर असणार आहे तोच तेथे आन्सर येणार आहे. जो नंबर असणार आहे तोच तेथे आन्सर असणार आहे. काहीच नसेल तर काय असणार आहे? 0 असणार आहे. 0चं व्हॅल्यू नसणार आहे. ज्या नंबरना आपण 0ला ऍड करणार आहोत तोच नंबर येथे ऍडिशन म्हणून येणार आहे. तोच नंबर येथे काय येणार आहे? ऍडिशन म्हणून येणार आहे. म्हणून आन्सर काय आहे? टोटल 5 गॅवाज इन बोथ द प्लेट्स. दोन्ही प्लेटमध्ये मिळून किती गॅवाज आहे? 5 गॅवाज आहे. दोन्ही प्लेट्समध्ये, बोथ प्लेट्समध्ये मिळून टोटल किती गॅवाज आहे? 5 गॅवाज आहेत. हा झाला व्हर्टिकली अरेंजमेंट. हा झाला व्हर्टिकली अरेंजमेंट. तर हॉरिझॉन्टल मध्ये पण सुद्धा काय येणार आहे? पहा, 5 + 0 इज इक्वल 5. 5 + 0 इज इक्वल 5. तर टेक्स्टबुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आलेला आहे. 5 + 0 इज इक्वल 5 यायला पाहिजे, तर येथे 0 देण्यात आलेला आहे. तर तुम्ही तिथे करेक्शन करून 5 लिहून घेऊ शकता. तर यावरून आपल्याला काय कन्सेप्ट क्लिअर झालं? when no objects are added to the given number of object we get the same number of the object. त्या ऑब्जेक्ट मध्ये काहीच कुठलाहीच ऑब्जेक्ट, कुठला एक्स्ट्रा दुसरा कुठला ऑब्जेक्ट ऍड झाला नाही तर तोच नंबर येथे आपल्याला भेटणार आहे. 5 गॅवाज मध्ये कुठला एक्स्ट्रा गॅवाज ऍड झाला का? तेथे नाही. 0 गॅवाज ऍड झाल्यामुळे 5 नंबरच काय आला? ऍडिशन म्हणून आन्सर आलेला आहे. काय आलेला आहे? आन्सर आलेला आहे. जेव्हा
एका ऑब्जेक्ट मध्ये कुठलाच ऑब्जेक्ट ऍड होऊ शकत नाही, तर काय येणार आहे, सेम नंबर्स ऑफ ऑब्जेक्टच तिथे आपल्याला भेटणार आहे. हा कन्सेप्ट येथे आपल्याला क्लिअर झालेला आहे. तर इथं एक एक्झाम्पल दिलेला आहे, सॉल्व्ह करा म्हणलेला आहे. एक ऑलरेडी एक एक्झाम्पल दिलेला आहे पहा. 2 + 0 = मी आताच सांगितले तुम्हाला, कुठल्याही नंबर मध्ये जेव्हा 0 ऍड करतो, ज्या नंबर मध्ये आपण 0 ऍड केलो तोच नंबर ऍडिशन म्हणून येणार आहे. तोच नंबर काय येणार आहे, ऍडिशन म्हणून येणार आहे. तर 2 + 0 = 2. दॅट लाईक 4 + 0 = 4. 6 + 0 = 6. 9 + 0 = 9. हे झाले सगळे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. हे झाले सगळे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. व्हर्टिकली सुद्धा तेच आन्सर येणार आहे. व्हर्टिकली सुद्धा तेच आन्सर येणार आहे. 1 + 0 = 1. 7 + 0 = 7. 8 + 0 = 8. 3 + 0 = 3. तर अशा प्रकारे आपल्याला हॉरिझॉन्टली अरेंजमेंट अँड व्हर्टिकली अरेंजमेंट मध्ये 0 जेव्हा ऍड करतो, आन्सर सेम नंबरच येणार आहे. ज्या नंबर मध्ये आपण 0 ऍड करणार आहोत तोच आन्सर येथे येणार आहे. तर टीचर्स साठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत पहा. युजिंग द अवेलेबल ऑब्जेक्ट लेट द स्टुडंट्स मेक अ प्रॅक्टिस टू अंडरस्टँड when no object is added to the given number of object we get the same number of object. तर आपल्या आजूबाजूला जे काही ऑब्जेक्ट्स अवेलेबल आहेत, वस्तू अवेलेबल आहेत, तेच ऑब्जेक्ट्स यूज करून प्रॅक्टिकली मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे. जेव्हा एका ऑब्जेक्ट मध्ये किंवा एका वस्तूमध्ये कुठलाच वस्तू ऍड होत नाही आणि तोच नंबर आपल्याला ऍड केल्यानंतर तोच नंबर आपल्याला भेटणार आहे. कधी, जेव्हा कुठलाच वस्तू आपण त्या ऑब्जेक्ट मध्ये ऍड करत नाही तर तोच नंबर येथे भेटणार आहे. हा कन्सेप्ट आपल्याला स्टुडंट्स कडून क्लिअर करून घ्यायचा आहे. तर आज आपण लेसन नंबर 10 ऍडिंग अप टू 9 हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.